नमस्कार मंडळी, मी योगेश आणि आज आपल्या व्हिडिओचं नाव आहे बियॉन्ड द साईट, दृष्टीच्या पलीकडे. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण एका ब्लाइंड गर्ल, जिला लहानपणापासून दोघं डोळ्याने दिसत नाही किंवा आजही दिसत नाही, अशा एका मुलीचा संघर्षपूर्ण जो जीवन प्रवास आहे, त्या संघर्षातून ती जर आज त्या यशाकडे पोहोचली, जिथे एक सर्वसामान्य नॉर्मल माणूसही पोहोचू शकत नाही. मग ते शिक्षण असो, करिअर असो, जॉब असो, स्वतःच्या पायावर आत्मनिर्भरतेने उभं राहणं असो, पैसे कमवणं असो, असं सर्व त्या मुलीने आज संघर्षातून यशाकडे जाऊन अचीव्ह केलेलं आहे. तर तिचा आपण जीवन प्रवास तिला प्रत्यक्ष भेटून बघणार आहोत, तिच्या तोंडून समजून घेणार आहोत. आणि त्या मुलीची एक अशी इच्छा आहे, तिने आजपर्यंत बऱ्याच लोकांना मार्गदर्शन करून, मोटिवेट करून संघर्षातून यशाकडे नेलेलं आहे. तर ती आज आपल्या सर्वांसमोर सोशल मीडिया थ्रू येणार आहे आणि तिची अशी इच्छा आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी बघावा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. कारण की तिचा हा जो संघर्ष आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर पोहोचला तर जास्तीत जास्त लोकांना मोटिवेशन मिळून त्यांनाही संघर्षातून यशाकडे जाता येईल. आणि तिचं हे आज सर्वांसमोर सोशल मीडिया पुढे येऊन स्वतःचा जीवन प्रवास मांडण्याचं जे काय तिने धाडस केलेलं आहे ते नक्की सार्थक होईल. तर चला तर आपण प्रत्यक्ष तिला भेटून तिचा प्रवास समजून घेऊया. तर आज आपण एका अशा स्त्रीची आत्मकथा किंवा अनोखी कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे की जिने तिच्या डिफिकल्टीजवर मात करून आज ज्या ठिकाणी ती पोहोचली, तिथे मी तुम्हाला लिहून देतो की 80% स्त्रिया पोहोचू शकत नाहीत आणि 50%ही पुरुष पोहोचू शकत नाहीत. तर ही एक कहाणी आहे हेमांगी विवेक धामणे हिची. आणि माझ्यासोबत तिची आई आहे संगीता धामणे आणि त्यांचे वडील विवेक धामणे आहेत. तर आता आपण हेमांगीचे जे आई आहेत संगीता धामणे त्यांच्याशी जरा चर्चा करूया की हेमांगीला बालपणी काय प्रॉब्लेम होता आणि तुम्ही त्याच्यासाठी काय काय केलं, तर काय काय तुम्ही त्याच्यासाठी केलं तर सर्व तुम्ही आम्हाला सांगावे अशी मी तुम्हाला विनंती करतो. तिच्या लहानपणातच आम्हाला कळालं की तिला दृष्टी नाही आहे. ओके. त्यानंतर आम्ही तिला कसं घडवायचं हा प्रश्न पडला. आम्ही त्याचा शोध घेतला, शाळेचा शोध घेतला. तिला नॉर्मल शाळेत टाकलं का काही असं दुसऱ्या कुठल्या वेगळ्या स्पेशल स्कूलमध्ये टाकलं होतं? नाही, सुरुवातीला बालवाडीमध्ये मी तिला घातलं होतं घराजवळच्या छोट्याशा शाळेत. पण मग नंतर लक्षात आलं की ते मुलांमध्ये ॲडजस्ट होत नाही आहे. ओके. नंतर मग आम्ही ब्लाइंड स्कूलचा शोध लावला आणि त्या शाळेमध्ये कुठे टाकलं ब्लाइंड स्कूलला? कोथरूडला गांधी भवन. कोथरूडला टाकलं का? ओके. म्हणजे स्पेशल ब्लाइंड स्कूल होती. ब्लाइंड स्कूलमध्ये आम्ही तिला टाकलं. ओके. पण मग तिला सोडणं नेणं आणं काही बसेस होत्या? सुरुवातीला मी येत होते तिच्यासोबत. ओके. म्हणजे 1 महिना मी तिच्यासोबत यायची, तिच्याबरोबर शाळेत थांबायची आणि तिला घेऊन घरी जायची. आणि बाकी काय अडचणी तुम्हाला फेस झाल्यात म्हणजे नॉर्मल मुलांपेक्षा? माझ्या दुसऱ्या मुलाच्या वेळेस मी त्याला त्याच्या आत्याकडे ठेवत होती. ओके. आणि तिला घेऊन मी शाळेत येत होते. ओके. प्रश्न विचारायचा आहे की तिच्या शिक्षणासाठी तुम्ही काही वेगळं केलं का किंवा असं काही तुम्हाला तुमचे फॅमिली सॅक्रिफायसेस काही करायला लागले का, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? मी तिला घडवण्यासाठी की जेव्हा ती आता मोठी व्हायला लागली तेव्हा मला लक्षात आलं की तिला शिकवायचं कसं. आम्ही तिला ब्लाइंड स्कूलमध्ये घातलं. ओके. आणि तिथे घातल्यानंतर मग घरी आणल्यानंतर मग तिचा अभ्यास कसा घ्यायचा हा मोठा प्रश्न निर्माण झाला. मग तेव्हापासून मला वाटायला लागलं की आपणही ते शिकावं. मग त्या शिक्षणासाठी मग आम्ही स्वतःचा बंगला सोडून आम्ही भाड्याच्या घरात राहिलो. ओके. घर बदललं, शाळेच्या जवळ आम्ही घर घेतलं आणि मग आणण्याची आणि तिला आम्ही घरी ठेवू शकलो. घरी ठेवल्यानंतर मग तिचा अभ्यास कसा घ्यायचा हा माझ्यापुढे मोठा प्रश्न होता. बरोबर आहे. मग त्याच्यासाठी मी स्वतः ब्रेल लिपीमधून D.Ed केलं. ही ब्रेल लिपी म्हणजे यांच्यासाठी वेगळी असते का? म्हणजे हो, काय सगळे शिक्षणाची ब्रेल लिपी असते आणि ती बोटांच्या सहाय्याने ती शिकली जाते. ओके. आजकाल बऱ्याच मशिनरीवर पण ब्रेल लिपीमध्ये असतं बरंच किंवा रेल्वेमध्ये पण असतं. त्याच्यामध्ये बरेच ब्रेलर वगैरे. तुम्ही स्वतः आधी शिकलात आणि मग तिला शिकवलं म्हणजे तुम्ही स्वतःचा वेळ त्यासाठी खर्च केला. पण तुम्हाला एक मुलगाही आहे असं आम्हाला कळालं की मग त्याचं कसं कळलं? मुलाला मी जेव्हा तो लहान होता तेव्हा त्याच्या आत्याकडे मी त्याला ठेवून तिच्यासाठी मी येत होते तिला शाळेत 1 महिना. जेव्हा मी ते किती अंतर होतं ते साधारणतः शाळेचं आणि ते तुम्ही जेव्हा कुठे जात होतात शिकायला? 22 किलोमीटर अंतर आहे. रोजचं 22 आणि 22 44 किलोमीटर अंतरावर बसने जायची आणि शाळा ते बस स्टॉपही बरंच अंतर होतं, तेवढं पायी चालत होतं. ओके. म्हणजे एवढे तुम्ही सॅक्रिफायसेस केले आणि शेवटी एका आईची जी जबाबदारी ती तुम्ही पूर्ण पाडली की आधी आई शिकली आणि मग तिने
आपल्या मुलाला शिकवलं. तर खरोखर हे एक खरंच प्रेरणादायी आहे. तर आता आपण हेमांगीचे जे वडील आहेत विवेक धामणे यांच्याशी बोलूया, त्यांच्याशी गप्पा करूयात. तर आम्हाला तुमचा एक पहिला प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा तुम्हाला कळालं, डॉक्टरांनी सांगितलं की तिला दिसत नाहीये, तर साहजिकच तुम्हाला फार असं टेन्शन आलं असेल. मग मेडिकल ट्रीटमेंटसाठी तुम्ही काही प्रयत्न नाही केलेत का तिच्या, की जेणेकरून तिला दिसेल बुवा असं? नक्कीच प्रयत्न केले. पहिले पुण्यातले काही डॉक्टर बघितले, त्याच्यानंतर मुंबई, इंदोर, चेन्नई, अहिल्यानगर, संभाजीनगर अशा वेगवेगळ्या सगळ्या टॉपच्या डॉक्टरांकडे आम्ही तिची ट्रीटमेंट घेतली. पण त्याच्यातून आणि दुसरी गोष्ट अशी की अमेरिकेत पण अण्णा हजारपुतणे डॉक्टर होता, तर त्यालाही ते रिपोर्ट पाठवले. तिथूनही आम्हाला नकारात्मक आली गोष्ट. तर मग आम्ही निर्णय घेतला की आता हिला आहे असं घडवायचं. आणि मग आम्ही तो निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे तिच्या शिक्षणाची सुरुवात केली. मग त्याच्यासाठी तिने पहिल्यांदा म्हणजे आमच्या सौंनी तर सांगितलंच की शाळेच्या संदर्भातलं, पण नंतर तिने फर्ग्युसन कॉलेजमध्ये 11वी 12वी आणि BA केलं. नंतर पुणा युनिव्हर्सिटीमधून तिने MA केलं आणि ते पण रेसिडेन्स तिथे, कारण जाण्यानं तिला खूप अवघड होतं खूप. तर त्याच्यामुळे तिने रेसिडेन्स करून तिथेच MA केलं पूर्ण मराठीतनं. आणि परत तिने रामनगरला रामटेकडीला जी संस्था आहे त्या संस्थेमध्ये तिने मग कम्प्युटरचा ॲडव्हान्स कोर्स केला. असे छोटे छोटे कोर्स करून तिने मग ते शिक्षण मिळवलं. आणि हे शिक्षण मिळवता ती परत जॉबसाठी पण प्रयत्न करत होती, स्पर्धा परीक्षा देत होती. त्या स्पर्धा परीक्षेतनं तिने आणि अनेक अडचणींना मात करून रायटर मिळत नव्हते. रायटर मिळालं तर ते कधी ऐन वेळेवर नाही सांगायचे. बरेच प्रकार त्याच्यातनं घडत गेले. पण मग ह्या सगळ्या परीक्षा देता देता तिने ही परीक्षा दिली आणि सेंट्रल बँकेमध्ये तिला जॉब मिळाला. आणि आता ती सेंट्रल बँकमध्ये एकदम 2 वर्ष 2.5 वर्ष झाले जवळजवळ तिला. ती तिथे आता छान सेट झाली आणि परमनंट पण झाली आणि तिला चांगली सॅलरी पण मिळते त्यातनं. त्याच्यामुळे आमची एक खूप मोठी जबाबदारी तिने आम्हाला जबाबदारीतनं मुक्त केलं आहे की तिची ती स्वतःच्या पायावर उभी राहिली. नाही, खरं म्हणजे एक आई वडील म्हणून तुमचं नक्कीच कौतुक आहे आणि अभिमान आणि अभिनंदनही करायला पाहिजे की तुम्ही तुमच्या मुलीला तिच्या ज्या पण काही डिफिकल्टीज झाल्या त्या डिफिकल्टीतून बाहेर काढून ती तिला न जाणू देता तुम्ही आज तिच्यासाठी, आणि एक मुलगी म्हणूनही तुम्ही तिला कुठेही असं जाणू दिलं नाही आणि एक नॉर्मल मुलगा समजून किंवा मुलगी समजून तिला सर्व तुम्ही तिला संधी दिल्यात, तिला एक्झाम द्यायला लावल्यात. आणि आज ती आनंदाने आम्हाला सांगावं असं वाटतं की ती आज सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये, जी गव्हर्नमेंट ओन्ड बँक आहे, तिथे एक चांगल्या पदावर कामगिरी करत आहे. तर हेमांगी, आई वडिलांनी बरंच तुझ्याबद्दल कौतुकास्पद सांगितलेलं आहे आणि तुझी जी जर्नी आहे ती खरंच इनक्रेडिबल आहे आणि मोटिवेशन देणारी आहे. तर आता आम्हाला तुझ्या स्वतःचा अनुभव तुझ्या तोंडातून ऐकायला आवडेल. तर तुझं काय शिक्षण झालेलं आहे आणि कितपर्यंत शिकलेली आहे तू? माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झाले, मी मराठीतून झाले. अरे वा, पोस्ट ग्रॅज्युएशन. बघा, म्हणजे मंडळींनो की सर्वसाधारण ज्यांना दिसतं तेही शिकायला आजकाल म्हणजे त्यांना जीवावर येते. पण आज हिने दिसत नसतानाही तिने आज पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे. MA केलं. कुठून केलेलं आहे? मी पुणे युनिव्हर्सिटीतून केलं. अरे वा, छान. म्हणजे कौतुकास्पद आहे की तिने पुणे युनिव्हर्सिटीतून MA केलं. मग तिथे घरी राहून तिथे कशी जात होतीस तू? हॉस्टेलला राहून, कारण जाणं येणं सोपं नव्हतं. अरे बापरे, मग हॉस्टेलला कशी म्हणजे आता आई वडील नाही, मग हॉस्टेलला कसं मॅनेज झालं? म्हणजे मला तर इमॅजिन होत नाहीये तू विदाऊट आई वडील, का आई येऊन तिथे राहायची, पण त्या आईला तर अलाउड नसेल राहायला तिथे माझ्या. नाही, हॉस्टेललाच राहायची मी. मी सगळं करत होते की इतर मुली जसं करतात तसंच मी त्यांचं बघून पण मी सगळं काही करत होते. बापरे, म्हणजे हे तर तुझे सांगितलं, हे तर म्हणजे इमॅजिनेशनच्याही पलीकडचं आहे की तू म्हणजे एकटी राहत होती आई वडील सोडून. जबरदस्त. जॉब वगैरे काही करतेस का? म्हणजे हो, जॉब करते ना. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये जॉब करते. पण मग काय जॉबचं प्रोफाईल काय आहे तुझं, कसं? म्हणजे ॲज अ क्लर्क म्हणून मी तिथे आहे आणि मी तिथे फॉर्म म्हणजे तिथे मी ऑपरेशनचं म्हणजे जसं की कस्टमरचं काय कस्टमर हँडलिंगचं काम तुझ्याकडे आहे. ओके.
पण मग हा जॉब मिळाला कसं तुला? याच्यासाठी काय मेहनत घ्यावी लागली? आणि तुझ्यासारखे कुठल्या मुलाला जर कधी किंवा मुलीला असा जॉब मिळवायचा असेल तर काय करावं लागेल? हा, मी अशा ज्या आमच्यासाठी काही केंद्र शासनाकडून एक्झाम निघतात त्या मी दिल्या आणि त्यातून मग त्या परीक्षामधून मी पास झाले आणि मग मी जॉबला लागले. आणि जर मला आमच्यासारखे जर त्यांना लागायचं असेल तर त्यांच्यासाठी पण म्हणजे त्यांनी पण अशा परीक्षा देऊन म्हणजे अभ्यास करून परीक्षा देऊन. पण मग पेपर कोण लिहितं तुमच्या केसमध्ये? पेपर हा आमच्यासाठी रायटर असतो. ओके, अलाउड असतं का रायटर? हो. ओके, गुड. आणि सॅलरीज वगैरे सगळ्यांसारख्याच देतात का तुम्हाला कमी वगैरे पगार असतो? नाही, सगळ्यांसारखी जी सगळ्यांना सॅलरी असते तीच आम्हाला असते. तर व्ह्युअर्सला सांगावं मला आनंद होईल की ही सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये जॉबला आहे आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही गव्हर्नमेंट ओन्ड बँक आहे आणि हिला 7व्या वेतन आयोगानुसार पगार मिळतो, बरोबर? हो. आणि आनंदाची गोष्ट आहे म्हणजे लवकरच 8वं वेतनही लागेल आणि हिचाही पगार आहे 30-40% बरोबर? हो. तर तुझा ऍडव्हान्स मध्ये अभिनंदन. थँक्यू. आणि पुढची गोष्ट, फॅमिली सपोर्ट मिळाला का तुला? कारण तू आज इतक्या उच्च पदापर्यंत पोहोचली आहे, ते पण गव्हर्नमेंट जॉब. हो. माझंही स्वप्न होतं पण मला काही मिळालं नाही गव्हर्नमेंट जॉब. पण तर तुला फॅमिली सपोर्ट मिळाला का? हो, नक्कीच. फॅमिली सपोर्ट तर खूप होता. म्हणजे एक्झाम देणं, रायटर बघणं, परत एक्झामला जाणं येणं, सगळाच फॅमिली सपोर्ट मला होता. ओके, गुड. आणि तुला अडचणी काय आल्या? आता एक थोडंसं तुला दिसत नाही, मग हे हो. बोलणंही मला योग्य वाटत नाही, सारखं सारखं बोलतोय पण अनफॉर्च्युनेटली बोलावं लागतंय. हो. पण एक नॉर्मल व्यक्ती आणि म्हणजे तुझ्या आयुष्यात जो अंधार आहे त्याच्यामुळे, पण तू हे याच्यावर मात कशी केली? म्हणजे मम्मीचे डोळे मिटले तर मला मी एक सेकंदही राहू शकत नाही, तर तू ही मात कशी केली? हे बघा. आणि तुला हे कसं सुचलं की आज आपण जॉब वगैरे केला पाहिजे वगैरे? नाही, कसं की आमच्यासाठी एक पांढरी काठी नावाची एक काठी असते. ओके. त्याच्या सहाय्याने आम्ही प्रवास करू शकतो, म्हणजे बाहेर हिंडू फिरू शकतो. आणि दुसरं गोष्ट म्हणजे माझ्या मैत्रिणींचं माझ्यासोबत डिस्कशन चालायचं. मग ते जॉब करत होते माझ्या अगोदर आधी. मग त्यांनी सांगितलं की तू अशा अशा एक्झाम दे, मग तुला जॉब लागेल, किंवा अशा तू केंद्र शासनाच्या एक्झाम दिल्यानंतर जॉब लागेल तुला, मग तू छान आमच्यासारखीच जॉब करशील, असं त्यांनी मला मोटिवेट केलं. बरं, आता तुला जास्त वेळ घेत नाही, तुला शेवटचा प्रश्न. आज आपल्या भारतामध्ये किंवा किंबहुना जगामध्ये बऱ्याचशा व्यक्तींना काहीतरी डिसॅबिलिटीज आहेत. हो. कोणाला दिसत नाही, कोणाला बोलता येत नाही, कोणाला बुद्ध्यांक कमी आहे, कोणाला हातापायाचे काही प्रॉब्लेम आहे. तर अशा ह्या सर्व मुलांना किंवा मुलींना साठी तू एक प्रेरणास्थान आहे. तर त्यांना तू काय मेसेज देशील की जेणेकरून त्यांनीही त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना काय येतं, काय प्रॉब्लेम आहे हे विसरून काय चांगलं करता येऊ शकतील? तर त्यांच्यासाठी काही मेसेज तुला द्यायचा आहे का? त्यांनी आपल्या जे दृष्टीहीन असतील किंवा ज्यांना कुणाला काय प्रॉब्लेम असेल, तो प्रॉब्लेम त्यांनी विसरून जाऊन त्यांच्या म्हणजे अडचणींवर मात करून हे सगळं जॉब असेल, शिक्षण असेल, हे सगळं केलं पाहिजे. अरे वा, धन्यवाद. आता हाच प्रश्न मला पॅरेंट्सलाही विचारायचा आहे की तिने तर एक छानसं उत्तर दिलंय आणि तुमची मुलगी खरंच म्हणजे जितकं पण कौतुक करता येईल ते कमीच आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणू की देव एखाद्याला संकट देतो ना, पण ज्याची कॅपॅसिटी असतो त्यालाच ते संकट देतं आणि तुमची ती कॅपॅसिटी होती ते संकटाला मात करण्याची. म्हणूनच देवाने तुम्हाला काहीतरी चॅलेंज दिलेलं आहे त्याच्यावर आणि त्या परीक्षेमध्ये तुम्ही पास झालेला आहात. तर मला तुम्हाला एकच प्रश्न आहे शेवटचा, दोघंही पॅरेंट्सला, की असे जे पॅरेंट्स आहेत, साहजिकच आहे जेव्हा असं काही आपल्या घरात होतं तर आपली हिंमत फार खचून जाते आणि आपल्याला जी सवयही नसते आणि कधी अपेक्षाही नसते. तर अशा पॅरेंट्ससाठी तुम्ही काय मेसेज देऊ शकता? कोणीही उत्तर द्या. आम्हाला याच्यातनं स्वाध्याय कार्य मिळालं. स्वाध्याय कार्यातनं आम्हाला दादांच्या विचारांना आम्हाला बळ मिळालं. त्या विचारांमधून आम्ही पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या विचारांमुळे आम्हाला बळ मिळालं आणि त्यातून आम्ही ह्या आलेल्या संकटावर मात केली. म्हणजे देवाचंही काहीतरी याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहेच. आणि आपल्याला एक साधी गोष्ट आहे की आपलं एक आत्मिक बल त्याच्याने वाढतं. वडिलांना काय सांगायचंय मेसेज? नक्कीच की आम्हाला जेव्हा हेमांगीचा प्रॉब्लेम आमच्या डोळ्यासमोर आला की तिला दिसत नाही आणि योगायोगाने असं झालं की आम्हाला स्वाध्याय विचार मिळाले आणि त्या विचारातनं 2 श्लोकांचं वर्णन करण्यात आलं की सर्वस्वचा मूर्ती सन्निविष्टो आणि कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. ह्या 2 श्लोकांनी आम्हाला इतकी उभारी दिली की आमचं जीवनच बदलून गेलं आणि हेमांगीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला.
मग तिच्याकडे आम्ही ॲज अ ब्लाइंड मुलगी न हे करता आम्ही नॉर्मल चाइल्ड म्हणूनच तिला वाढवलं आणि त्यातनं मग तिची प्रगती केली आणि आज ती तुमच्या समोर खंबीरपणे उभी आहे आणि तिने सगळ्या संकटांवर मात केली आणि आपलं सगळं काही आयुष्य तिने भक्कम केलं. धन्यवाद. तर आपण हा व्हिडिओ इथे संपूया. तर सगळ्यात पहिल्यांदा हेमांगीचे कॉंग्रॅच्युलेशन, तिच्या पॅरेंट्सचे कॉंग्रॅच्युलेशन. आणि आपल्या सर्वांसाठी ही एक मोटिवेशनल स्टोरीच आहे, पिक्चर सारखी. आणि तुमच्याही आयुष्यात जर असे काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही घाबरून जाऊ नका. तुमच्याकडे जे चांगलं आहे त्याच्यावर फोकस करा, जे नाही आहे त्याच्यावर फोकस करण्यापेक्षा आपल्याला देवाने जे काही दिलेलं आहे त्याच्यावर जर आपण फोकस केला आणि त्याचा पुरेपूर वापर केला तर आपणही नक्की आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं करू शकतो. आणि धन्यवाद. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.